आज तुमचा भाऊ तर गेलता केळीचे पान आणण्यासाठी, पण तटी गेल्यावर पुरा खतरनाक सीन दिसला मला. ते असं काय दिसलं ते पाहण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर रामराम मंडळी, आज सकाळी सकाळी मी आलो पहिले वावरात, आणि वावरात येऊन सध्यात फक्त एकच काम आहे, ते म्हणजे संत्र्याले पाणी लावणं. आणि बाकी माना लागेल फक्त या संत्र्याचे झाडेलेच, कारण की वरून एवढं ऊन तपून बी हिरवेगार आहे, आणि त्याच्या मागे तुमच्या भावाची मेहनत बी आहे बरं. मग संत्र्याले पाणी लावून फटाफट घेतले हातपाय धुवून, मग हिरीपाशी येऊन आपल्या गायसंग जरासं खेळलं गिळलो. आणि मग आज होती अखोजी, तर त्याच्यासाठी काढले हरायन फुलं. आता अखोजी आहे म्हटल्यावर तर केळीचे पाणी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मग मी त्याच्यासाठी आलो आपल्या शेजारच्या वावरात, आणि आज आपल्या 90 डेज चॅलेंजचा 64वा दिवस. बाकी तुम्ही या केळीची क्वालिटी पाहू शकता, किती खतरनाक आहे. तर केळीला पुरा सध्या तर टपचा माल लागेला आहे. फटाफट केळीचे पानं घेतले कापून. पण राहिला तो विषय की हॉटेलर आम्हाला काय दिसलं, तर तो असा आम्हाला दिसल्यासाठी एकखट्टा 4-5 कोल्हे. आता त्याची भरेल होती केळीत मीटिंग. आता आम्ही त्याचा व्हिडिओ तो काढत होतो, पण काय माहित बात येईल काय झालं ते. आम्ही आल्याबरोबर डायरेक्ट पळतच निघाले. आता तसा तो काही मोठा विषय नाही आहे, पण तुम्हाला सांगून द्या म्हटलं, तुमच्या काही ना काही कामात येऊन जाईल. आता ते तिकडे सगळं जाऊ द्या म्हटलं, सगळ्यात पहिले आपण रस पिऊन घेऊ. रस प्यायला ये म्हणलं माय. आणि आजची अखोजी आणि त्याच कारणाच्या आपल्या कामाला आज सुट्टी. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये.